नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनल ॲग्री गँगमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, आता MDC 111 म्हणजेच फार्मिंग बेस्ड लाईव्हलीहूड सिस्टीम हा जो तुमचा कोर्स आहे, याचा आता पेपर आहे तुमचा सेमिस्टर एंड एक्झामचा. आणि हा जो कोर्स आहे विद्यार्थी मित्रांनो, तो 2+ क्रेडिट आहे. त्यामुळे यात जास्त क्वेश्चन्स आहेत. तर आता आपण आजच्या व्हिडिओमध्ये या कोर्सचे मोस्ट प्रोबेबल क्वेश्चन्स बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो. आता हा जो कोर्स आहे कॉमन कोर्स आहे, म्हणजेच फक्त BSc ॲग्री नाही तर अदर ज्या डिग्रीज आहेत त्यांनासुद्धा हा कोर्स आहे. तर याला 2+चा क्रेडिट असल्यामुळे याचा जो पेपर पॅटर्न असेल, म्हणजे एक्झामचा जो क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट असेल तो कसा असेल ते आपण बघू. तर तुमचा जो सॉईल सायन्सचा पेपर झाला सेम तसाच पॅटर्न असेल. आता मी तुम्हाला इथे रेफरन्ससाठी GPP 231 थर्ड सेमचा जो पेपर आहे तो ठेवलेला आहे स्क्रीनवर तुमच्यासमोर. यात तुम्ही बघू शकता सेक्शन एमध्ये 6 क्वेश्चन असतील, त्या 6पैकी कोणतेही 4 सोडवायचे. 6 मार्क्सला एक क्वेश्चन. मग सेक्शन बीमध्ये जे असतील 5 क्वेश्चन असतील, त्या 5पैकी कोणतेही 4 सोडवायचे. 2 मार्क्सला एक क्वेश्चन. आणि सेक्शन सीमध्ये जो 12th नंबरचा क्वेश्चन आहे त्यात 4 मार्कला 4 ऑब्जेक्टिव्ह असतील. आणि जो 30 नंबरचा क्वेश्चन आहे त्यात 4 मार्क्ससाठी 8 ऑब्जेक्टिव्ह असतील, म्हणजेच अर्ध्या मार्क्सला एक ऑब्जेक्टिव्ह. तर असा तुमचा पेपरचा फॉर्मॅट असेल MDC 111 या कोर्ससाठी. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण मोस्ट प्रोबेबल क्वेश्चन्स बघूत या कोर्ससाठी. तर पहिला जो क्वेश्चन घेतला आहे आपण, स्टेट टाईप्स ऑफ ट्रेडिशनल अँड मॉडर्न फार्मिंग सिस्टीम अँड राईट कंपोनंट्स ऑफ फार्मिंग सिस्टीम्स. तर हा जो क्वेश्चन आहे हा लास्ट इयरच्या पेपरमध्ये सुद्धा विचारला गेलेला आहे. त्यानंतर डिफाईन लाईव्हलीहूड अँड डिफरन्स बिटवीन रुरल अँड अर्बन लाईव्हलीहूड पॅटर्न. मग थर्ड जो क्वेश्चन आहे, डिफाईन ॲग्रोक्लायमॅटिक झोन्स, एनलिस्ट ॲग्रोक्लायमॅटिक झोन्स अँड राईट कॅरेक्टरिस्टिक अँड पोटेन्शियल ऑफ एनी ॲग्रोक्लायमॅटिक झोन. तर हा क्वेश्चनसुद्धा मागच्या वेळेस आलेला आहे. त्यानंतर व्हॉट इज मीन बाय ॲक्वाकल्चर, राईट डाऊन चॅलेंजेस इन ॲक्वाकल्चर बेस्ड ऑन फिजिबिलिटी, गव्हर्नमेंट सपोर्ट अँड मार्केट ॲक्सेस. तर पाचवा जो क्वेश्चन आहे तो आपण AB पॅटर्नच्या फॉर्ममध्ये घेतलेला आहे. त्यात एमध्ये आहे, स्टेट द फॅक्टर्स अफेक्टिंग इंटिग्रेशन ऑफ व्हेरियस एंटरप्राइजेस ऑफ फार्मिंग फॉर लाईव्हलीहूड. मग हा सुद्धा मागच्या वेळेस विचारला गेलेला क्वेश्चन आहे. त्यानंतर बीमध्ये आहे, गिव्ह द स्ट्रॅटेजीज फॉर इंटिग्रेशन ऑफ एंटरप्राइजेस ऑफ फार्मिंग. त्यानंतर 6वा जो क्वेश्चन आहे तो पण AB आहे, एनलिस्ट रिस्क फॅक्टर्स इन फार्मिंग बेस्ड लाईव्हलीहूड सिस्टीम अँड एक्सप्लेन एनीवन. तर हा जो क्वेश्चन आहे हा मागच्या वेळेस विचारलेला आहे. बी फॉर्ममध्ये आपण जो क्वेश्चन घेतला आहे तो सेम त्याच पॅटर्नचा क्वेश्चन आहे. जस्ट पहिल्या क्वेश्चनमध्ये रिस्क फॅक्टर होते आणि सेकंड क्वेश्चनमध्ये सक्सेस फॅक्टर्स आहेत. तर आता हे जे आहे क्वेश्चन आहे तुमचा, याचे ॲन्सर्स तुम्हाला 25 आणि 26 नंबरच्या लेक्चर्समध्ये मिळून जातील. तुमच्या सिलेबस कॉपीमधनं तुम्ही 25 आणि 26 नंबरचं लेक्चर बघू शकता. त्यानंतर आहे 7वा क्वेश्चन, एक्सप्लेन इंटिग्रेटेड फार्मिंग सिस्टीम अप्रोच विथ इट्स एक्झाम्पल. हा सुद्धा मागच्या वेळेस आलेला आहे. त्या राईट अँड इम्पॉर्टन्स ऑफ लाईफस्टॉक बेस्ड फार्मिंग सिस्टीम. हा सुद्धा मागच्या वेळेस आलेला क्वेश्चन आहे. त्यानंतर 8 नंबरचा क्वेश्चन आहे, राईट अबाउट रोल ऑफ फ्रूट कल्टिवेशन इन रुरल इन्कम जनरेशन. हा मागच्या वेळेस आलेला क्वेश्चन आहे. तर त्याच क्वेश्चनसारखा आपण दुसरा क्वेश्चन घेतलेला आहे बी फॉर्ममध्ये, रोल ऑफ व्हेजिटेबल कल्टिवेशन इन रुरल इन्कम जनरेशन. मग 9th नंबरचा जो क्वेश्चन आहे, एक्सप्लेन फ्रेमवर्क फॉर ॲनालायझिंग ॲग्रिकल्चर लाईव्हलीहूड सिस्टीम. त्यानंतर बीमध्ये आहे, करंट स्टेटस ऑफ ॲग्रिकल्चर इन इंडिया. मग 10th नंबरचा जो क्वेश्चन आहे त्यात आपण पहिला जो क्वेश्चन आहे तो 4 मार्क्ससाठी घेतलेला आहे आणि हा लास्ट इयरला विचारला गेलेला क्वेश्चन आहे, फॅक्टर्स अफेक्टिंग इन्कम ऑफ रुरल पीपल इन इंडिया. त्यानंतर 2 मार्क्ससाठी जो क्वेश्चन घेतला आहे बी फॉर्ममध्ये, रोल ऑफ फार्मिंग सिस्टीम इन रुरल लाईव्हलीहूड. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण सेक्शन बीचे क्वेश्चन्स बघूत. त्यात पहिला आहे, एनलिस्ट डिफरंट क्रॉपिंग सिस्टीम्स. हा मागच्या वेळेस आलेला क्वेश्चन आहे. गिव्ह शॉर्ट नोट्स ऑन रोल ऑफ ॲग्रिकल्चर इन इंडियन इकॉनॉमी, एनलिस्ट डिफरंट इंडिकेटर्स टू मेजर लाईव्हलीहूड सिस्टीम, इम्पॉर्टन्स ऑफ क्रॉप डायव्हर्सिफिकेशन फॉर रुरल लाईव्हलीहूड. तर आता हे जितके पण क्वेश्चन्स मी सांगितले हे लास्ट इयरच्या पेपरमध्ये आलेले आहेत. आणि हे क्वेश्चन सेक्शन एमध्ये सुद्धा येऊ शकता, कारण लास्ट इयरच्या पेपर्समध्ये हे क्वेश्चन जे होते ते 4 मार्क्सला एक क्वेश्चन होता, कारण तेव्हा 80 मार्क्सचा पेपर असायचा आणि AB पॅटर्नमध्ये तो पेपर आलेला होता. आता यात 5वा क्वेश्चन आहे, ॲग्रो फॉरेस्ट्री सिस्टीम फॉर लाईव्हलीहूड. हा सुद्धा मागच्या वेळेस विचारलेला आहे. त्यानंतर 6वा आहे, स्टेटस ऑफ ॲग्रिकल्चर इन डिफरंट स्टेट्स ऑफ इंडिया. मग 7वा जो क्वेश्चन आहे, डिफरन्शिएट बिटवीन ट्रेडिशनल अँड मॉडर्न फार्मिंग सिस्टीम्स. तर आता आपण काही शॉर्ट नोटसाठी क्वेश्चन्स बघून घेऊ. त्यात पहिला आहे, कन्सेप्ट ऑफ लाईव्हलीहूड. मग PM किसान जी योजना आहे त्यावर क्वेश्चन येऊ शकतो. त्यानंतर आहे, ग्रीन इकॉनॉमी, चॅलेंजेस इन फार्मिंग बेस्ड लाईव्हलीहूड सिस्टीम. मग नॅशनल रुरल लाईव्हलीहूड मिशन. त्यानंतर आहे, इम्पॅक्ट ऑफ डिजिटलायझेशन अँड चेंजिंग लाईफस्टाईल. मग काही गव्हर्नमेंटच्या स्कीम्स ज्या असतात, आता तुम्हाला 27 आणि 28 नंबरचे जे लेक्चर्स आहेत त्यात सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंटच्या ज्या काही स्कीम्स आहेत त्या स्कीम्स तुम्हाला आहेत. तर त्याच स्कीम्स तुम्हाला येथे इंग्लिशला येऊ शकता किंवा तुम्हाला त्या स्कीम्सचे फुल फॉर्म ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चनमध्ये येऊ शकतं. मग त्यानंतर आहे, रोल ऑफ नाबार्ड आणि मग रोल ऑफ ICR. तर आता काही इम्पॉर्टंट डेफिनेशन्स आणि काही फुल फॉर्म्स आहेत, तर ते बघून घेऊ आपण एकदा. डेफिनेशन्समध्ये आहे, ॲग्रिकल्चर लाईव्हलीहूड
मिक्स्ड फार्मिंग, ॲग्रो फॉरेस्ट्री, ॲक्वाकल्चर फार्मिंग सिस्टीम, मोनोक्रॉपिंग, क्रॉप डायव्हर्सिफिकेशन, सर्क्युलर इकॉनॉमी, लाईव्हस्टॉक. आणि फुल फॉर्म्समध्ये आहेत नाबार्ड, ICR, ALS, NRLM, PMFBY, RKVY, PKVY. तर हे जे ऑब्जेक्टिव्स आहेत याचे आन्सर आपण आपल्या टेलिग्राम चॅनल ॲग्री गँगवर देऊ तुम्हाला. आता आपण जे पण क्वेश्चन्स बघितले विद्यार्थी मित्रांनो, त्याच्या ॲन्सर्सच्या ज्या नोट्स आहेत त्या आपण आपल्या टेलिग्राम चॅनल ॲग्री गँगवर अपलोड केलेले आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, हा जो सब्जेक्ट आहे नवीन सब्जेक्ट जरी असला तरी हा मागच्या वेळेस याचा पेपर झालेला आहे आणि याची जी मॉडेल ॲन्सर आहे तीसुद्धा आपण आपल्या टेलिग्रामला अपलोड केलेली आहे. ती मॉडेल ॲन्सर जर तुम्ही रेफर केली तर तुम्हाला खूप फायदा होईल अभ्यासासाठी, कारण त्या मॉडेल ॲन्सरमध्ये सर्व ॲन्सर जे आहेत ते डिटेलमध्ये आहेत. त्यामुळे तेच क्वेश्चन मोस्टली रिपीट व्हायचे चान्सेस असतात, कारण लास्ट इयरला तो क्वेश्चन आलेला आहे आणि त्यात हे ॲन्सर जे आहेत ते डिटेलमध्ये सुद्धा एक्सप्लेन केलेले आहेत.